टी बाबत आज 13 मे 2026च्या सुनावणीच्या ठळक घडामोडी. बाबत आजच्या सुनावणीत अभिषेक संघवी, सलमान खुर्शीद, ॲडव्होकेट भट्टाचार्य, ॲडव्होकेट गिरी, ॲडव्होकेट गुप्तो इत्यादी प्रसिद्ध वकिलांनी युक्तिवाद केला. युक्तिवादातील महत्त्वाचे मुद्दे: 1. RTI कायदा एप्रिल 2010 मध्ये लागू झाला. मग राज्य शासनाने 2001च्या अधिसूचनेस अनुसरून भरती केली आहे, ती अवैध मानता येणार नाही. 2010 पूर्वी नियुक्त शिक्षकांना TET पात्रता लावू नये. 2. राज्याच्या नियमानुसार भरती केलेले 2010 पूर्वीचे शिक्षक त्यावेळी असलेल्या पात्रतेस अधीन राहून नियुक्त केले होते. 3. कायदा 2010 रोजी लागू केला, मग अंमलबजावणी त्यापूर्वीच्या शिक्षकांवर का? 4. 21 ऑगस्ट 2010 रोजी NCTEने 5 वर्षापर्यंत TET पूर्ण करण्याबाबत सांगितले, पण RTI कायद्यात त्याबाबत परिपूर्ण सूचना नाही. 5. अंजुमन केस जजमेंटमधील सेवा समाप्ती हा नियम सेवासर्ती नियमास छेद देणारा आहे, गैरलागू आहे. 6. TET पात्र होण्यासाठी अजून 2 वर्ष मुदत वाढ द्यावी. 7. NCTE पहिली अधिसूचना TET बाबत व दुसरी अधिसूचना मुदतवाढीची होती. कोर्टाने नोंदवलेले निरीक्षण: 1. 2 वेळा अधिसूचना काढण्यात आल्या, मग आतापर्यंत का TET पूर्ण केली नाही? 2. TET पूर्ण केलीच पाहिजे, नाहीतर सेवा समाप्ती. 3. 2017च्या अधिसूचनेवर तेव्हा का चॅलेंज केले नाही? 4. दुसऱ्या अधिसूचनेनुसार सर्वांना TET अनिवार्य आहे. 5. मुदतवाढीबाबत कोर्ट विचार करेल. 6. सेवा समाप्तीबाबत कोर्ट पुनर्विचार करेल, नोंद घेतली आहे. 7. सर्वांना TET अनिवार्यच आहे. सविस्तर जाणून घेऊया. सुप्रीम कोर्टात आज 13 मे 2026 रोजी झालेल्या सुनावणीत न्यायाधीश आणि वकील यांच्यात थेट आणि अत्यंत तिखट युक्तिवाद झाला. हा वाद केवळ कायद्याचा नसून लाखो शिक्षकांच्या संसाराचा असल्याने कोर्टातील वातावरण अत्यंत गंभीर होते. कोर्टात आज नक्की काय संवाद झाला याचे सविस्तर वर्णन खालीलप्रमाणे आहे. वकिलांचा आक्रमक युक्तिवाद. शिक्षकांच्या बाजूने देशातील नामवंत वरिष्ठ वकिलांनी कोर्टासमोर शिक्षकांची व्यथा मांडली. 20 वर्षे सेवा झालेल्यांना आता परीक्षा कशी जमणार? वकिलांनी न्यायाधीशांना सांगितले, मायबाप कोर्ट जे शिक्षक गेल्या 15 ते 20 वर्षांपासून शाळांमध्ये शिकवत आहेत, ज्यांचे वय आता 45 ते 50च्या पुढे गेले आहे, त्यांना आजच्या तरुण मुलांप्रमाणे स्पर्धा परीक्षेला बसायला लावणे अन्यायकारक आहे. वयोमानामुळे आणि कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळे ते आता गणित आणि विज्ञानाचे पेपर सोडवू शकत नाहीत. 25 लाख शिक्षक रस्त्यावर येतील. वकिलांनी आकडेवारी मांडत म्हटले की जर कोर्टाने कडक भूमिका घेतली तर देशातील 90% जुने शिक्षक अपात्र ठरतील. एका झटक्यात 25 लाख शिक्षक बेरोजगार होतील आणि कोट्यावधी विद्यार्थ्यांचे नुकसान होईल. हा निर्णय व्यावहारिक नाही. कामाचे मूल्यमापन अनुभवावरून करा, परीक्षेवरून नाही. वकिलांनी युक्तिवाद केला की शिक्षकांचा दर्जा त्यांच्या 20 वर्षाच्या शिकवण्याच्या अनुभवावरून ठरवावा, एका 3 तासाच्या TET परीक्षेवरून नाही. न्यायमूर्ती काय म्हणाले? न्यायमूर्तींची कडक आणि मऊ भूमिका. जस्टिस दीपांकर दत्ता आणि जस्टिस मनमोहन यांच्या खंडपीठाने वकिलांचे मुद्दे शांतपणे ऐकून घेतले आणि त्यानंतर आपले महत्त्वाचे मत मांडले. आम्ही गुणवत्तेशी तडजोड करणार नाही. पण न्यायाधीश सुरुवातीला कडक भूमिकेत होते. त्यांनी स्पष्ट केले, देशातील गरीब मुलांना दर्जेदार शिक्षण मिळणे हा त्यांचा मूलभूत अधिकार आहे. जर शिक्षक स्वतःच पात्र नसतील तर ते देशाचे भविष्य कसे घडवणार? कायदा सर्वांसाठी समान आहे आणि गुणवत्तेच्या बाबतीत आम्ही तडजोड करू शकत नाही. आम्हाला शिक्षकांना बेरोजगार करायचे नाही. युक्तिवादाच्या दुसऱ्या भागात मात्र न्यायाधीशांनी मऊ भूमिका घेतली. न्यायाधीशांनी मान्य केले की
25 लाख शिक्षकांना एका रात्रीत नोकरीवरून काढणे देशाच्या अर्थव्यवस्थेला आणि शिक्षण व्यवस्थेला परवडणारे नाही. कोर्ट म्हणाले, शिक्षकांचे संसार उद्ध्वस्त करणे किंवा त्यांना थेट सक्तीची सेवानिवृत्ती देणे हा आमचा उद्देश नाही. NCT आणि केंद्र सरकारला न्यायाधीशांचा थेट आदेश. न्यायाधीशांनी राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद NCT आणि केंद्र सरकारच्या वकिलांना बोलावून थेट प्रश्न केला, या जुन्या शिक्षकांसाठी नोकरीवरून काढण्याऐवजी दुसरा काही मधला मार्ग काढता येऊ शकत नाही का? उदाहरणार्थ, त्यांना शाळेतच अंतर्गत ट्रेनिंग देणे किंवा त्यांच्यासाठी सोपी पात्रता चाचणी घेणे किंवा परीक्षा पास होण्यासाठी आणखी 3 ते 5 वर्षाची मुदत वाढवून देणे, या पर्यायावर विचार करा. आज कोर्टातील घडामोडींचा शेवट काय झाला? आज न्यायाधीशांनी वकिलांच्या युक्तिवादानंतर शिक्षकांवर थेट होणारी कारवाई तुर्तास थांबवण्याचे संकेत दिले आहेत. कोर्टाने केंद्र सरकार आणि NCTला शिक्षकांना सवलत देण्याबाबत किंवा मुदतवाढ देण्याबाबत नवीन मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्यास सांगितले आहे. सुनावणी अजून पूर्णपणे संपलेली नाही. आज केवळ या प्रकरणातील पहिल्या टप्प्याची महत्त्वाची चर्चा आणि तोंडी युक्तिवाद पूर्ण झाला आहे. कोर्टाने आजच्या सुनावणीत घेतलेला निर्णय आणि सद्यस्थिती खालीलप्रमाणे आहे. पुढील अंतिम निर्णय राखीव रिझर्व्ड ठेवलेला आहे. जस्टिस दीपांकर दत्ता आणि जस्टिस मनमोहन यांच्या खंडपीठाने सर्व राज्याच्या वकिलांचे आणि शिक्षक संघटनांचे म्हणणे ऐकून घेतले आहे. लेखी युक्तिवाद सादर करण्याचे आदेश कोर्टाने दोन्ही बाजूच्या वकिलांना त्यांचे सविस्तर मुद्दे लेखी स्वरूपात रायटर सबमिशन कोर्टाकडे जमा करण्यास सांगितले आहे. अंतिम सविस्तर निकाल प्रलंबित. जोपर्यंत वकिलांचे लेखी दस्तऐवज तपासून कोर्ट आपला अंतिम लेखी आदेश रिटर्न ऑर्डर कोर्टाच्या अधिकृत संकेतस्थळावर अपलोड करत नाही, तोपर्यंत ही कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाली असे म्हणता येणार नाही. धन्यवाद. यासारख्या नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी माझ्या चॅनेलला लाईक आणि शेअर करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.